नमस्कार. सोरायसिस हा एक जुनाट आजार आहे आणि त्वचेसोबतच तो व्यक्तीच्या आत्मविश्वासावरती, जीवनशैलीवरती परिणाम करत असतो, त्याच्या मानसिकतेवरती परिणाम करत असतो. तर आज आपण अशा एका रुग्णाशी गप्पा मारणार आहोत ज्यांनी स्वतः हा जो प्रवास आहे सोरायसिससोबतचा तो अनुभवलेला आहे. तर आपण सुरू करूयात त्यांच्यासोबतच्या गप्पा. तर नमस्कार. सर्वप्रथम मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला सोरायसिसचा काय काय त्रास होत होता? जेव्हा माझी सुरुवात हाताला सोप्रामायसिन मी लावलेलं होतं, थोडा काहीतरी जखमेसारखं झालं होतं, पण त्याची रिॲक्शन मला वेगळी यायला लागली आणि मग ते दिवसेंदिवस त्वचेवर चट्टे वगैरे असे जास्त प्रमाणात दिसायला लागले. आणि त्या दरम्यान वर्तमान पेपरमध्ये विशेषतः मला वाटतं सकाळमध्ये सरांची मी ॲड बघितली होती की यांचं रिसर्च सेंटर आहे आणि याच्यावर काहीतरी तुम्हाला निश्चित उपाय मिळू शकेल. म्हणून मग मी इथे सरांकडे आले होते आणि तेव्हापासून माझा जवळपास मी आज 14-15 वर्षापूर्वी तेव्हापासून मी औषधोपचार घेते आहे. पण मला आता ठीक वाटतं आहे. म्हणजे तो माझा जो काळ होता तो विचित्र होता, आपण म्हणलात तसं, की संपूर्ण हातावर अंगावर ते चट्टे आले होते आणि कंड सुटायचा असं. आणि विशेषतः माझी नोकरी शाळेतली असल्यामुळे मला वावरणं अतिशय कठीण गेलं होतं. पण त्या दरम्यान मी चिकाटीने आणि त्याहीपेक्षा श्रद्धेने या औषधाचा स्वीकार केला. आणि मध्यंतरीच्या काळात सरांनी पण मला विचारलं होतं की तुम्ही काही असं सांगू शकाल का याविषयी? तर म्हटलं चालेल, मी प्रयत्न करेन. अच्छा. तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हा तुम्हाला आमचा जो ट्रीटमेंटचा पार्ट आहे किंवा तुमची आम्ही केस घेतो, तर त्याविषयी तुम्हाला काय जाणवलं? मला एक खूप छान जाणवलं की माझी सुरुवात जी झाली ती सरांनी माझा सगळाच बायोडेटा किंबहुना माझी लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही कसं काय वावरता, कसा आहार काय, ते सगळं डिटेल विचारलं होतं. आणि ते विचारून त्याच्यावर म्हणजे त्यांनी रिसर्च केलं असेल आणि त्यानुसार माझ्या औषधांचा तो प्रवास सुरू झाला. अच्छा. म्हणजे सोरायसिस हा जरी त्वचारोग असला तरी तुमचा ओव्हरऑल तुम्ही कसं लाईफ जगताय किंवा तुमचे मानसिकता काय आहे किंवा तुमचे लाईफस्टाईलमधले काय फॅक्टर्स आहेत, तर ह्या सगळ्याचा सांगोपांग स्टडी तुम्हाला जाणवला इथं केला जातो असा. आणि त्याही बरोबर आणखीन एक सांगायचं विशेष म्हणजे इथे आल्यावर मानसिकता नाही म्हणलं तरी थोडं खच्चीकरण झालेलं असतं समाजात वावरताना किंवा नातेवाईकांकडशी बोलताना. त्याहीपेक्षा एखाद्या फंक्शनला जाताना तशी लिमिटेशन्स यायची. पण केवळ त्या आत्मविश्वासाच्या बळावर त्याहीपेक्षा औषधोपचारावर बऱ्यापैकी भर दिला गेला आणि सरांनी मानसिक जो ताण होता तो कमी करण्याचा प्रयत्न केला. आता मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की हा जो प्रवास होता तुमचा सोरायसिसचा, तर जेव्हा तुम्ही इथे ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बदल तुम्हाला काय जाणवला? प्रवास सुरू असताना औषधोपचार इकडं सुरूच होते, पण त्याबरोबरने मानसिक जो ताण होता तो कमी होत गेला. याचं कारण ते बरं होण्याचं प्रमाण जास्त दिसायला लागलं होतं. पण ह्या सगळ्याला तुम्हाला संयम ठेवावा लागतो आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास जो गमावला जातो किंवा आपण असं वाटतं नाही आता बरं नाही होऊ शकत असं जेव्हा आणि स्टेज येतं आहे, पण त्याच्यावर उपाय करायचा एवढाच की मनाने आपण सशक्त व्हायचा प्रयत्न करूया. आणि त्याही बरोबर सर्वात महत्त्वाचं सांगेन की ईश्वराचा जप करायचा. मग आपली जी मनोदेवता जी आवडत असेल त्याचा जप करूया आणि विश्वासाने आणि निर्धास्तपणे याचा आपण औषधोपचारांचा जो काही प्रवास असेल तो पूर्ण करूया. निश्चित तुम्हाला बदल चांगला जाणवेल. हां, खरंच तुम्ही जे आता हे सांगितलेलं ते अनेक प्रवासी आहेत सोरायसिसच्या प्रवासामधले, तर ते सगळे झगडत आहेत ह्या सगळ्याशी. तर तुमचे हे जे आता तुम्ही जे सांगितलं ते प्रत्येकासाठीच खूप उपयोगी ठरेल की तुम्ही जर संयम ठेवला तर डेफिनेटली आणि तुमचं जे काही ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यावरती शांततेनं दृढतेनं विश्वास ठेवला आणि सांगितलेलं सगळं जर व्यवस्थित फॉलो केलं तर नक्कीच फरक पडतो. ह्याचं तुम्ही एक चांगलं उदाहरण आहात आमच्यासाठी. ठीक आहे. आणि तर मला सगळ्यांना असं सांगावंसं वाटतं की सोरायसिस हा जो प्रवास आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे मनोधैर्य आहे ते खचू देऊ नका.
या आजच्या आमच्या ज्या मुलाखतीतून किंवा ह्या पेशंट ह्या एक स्वतः उदाहरण आहेत ज्यांनी दृढतेनं आत्मविश्वासाने याच्याशी फाईट केलेलं आहे आणि पूर्णतः डॉक्टरांच्या उपचारावरती श्रद्धा ठेवून त्या बऱ्या झालेल्या आहेत. ठीक आहे, तर असंच यापुढे अजून नवनवीन पेशंट्सना एक आशेचा किरण मिळो आणि सरांची डॉक्टर आर एस सोनवणे सरांची प्रॅक्टिस अशीच चांगली चालत राहो, असे अनेक पेशंट त्यांना बरं करण्याची संधी मिळो हीच एक इच्छा मी व्यक्त करते आणि आपली रजा घेते.